हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. बोराडे मॅथ्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर डिप्लोमाचं फर्स्ट सेमिस्टर कंप्लीट झालं आहे आणि आता सुरू होतं आहे सेकंड सेमिस्टर. फर्स्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टर म्हटलं की बेसिक मॅथमॅटिक्स आठवतं, म्हणजे M1 जे आपलं कंप्लीट झालं आहे. आणि आता सेकंड सेमिस्टरला सुरू होतं आहे. जो सब्जेक्ट महत्त्वपूर्ण असतो तो आहे ॲप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे M2. आणि M2 म्हटलं की मुलांच्या मनामध्ये एक अनामिक अशी भीती तयार होते आणि हा सब्जेक्ट कशा रीतीने डिकोड करायचा आहे असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. याच्यावरतीच एक तुम्हाला सोल्युशन म्हणून एक आपण जशी M1 साठी फाउंडेशन सिरीज बनवली होती, सेम त्याच बेसिसवरती तुम्हाला M2 साठी जी रिक्वायरमेंट असणार आहे, ज्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे, अशा सर्व गोष्टी या फाउंडेशन सिरीजमध्ये मी घेऊन आलेलो आहे मुलांनो. तर ही सिरीज तुम्ही प्रत्येक सेशन जे होणार आहे ते तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना, सर्व मित्रांना तुम्ही काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. आपल्या क्लासबद्दल माहिती द्यायची झाली तर आपला बोराडे इंजिनिअरिंग क्लासेस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकच्या समोर आहे. तुम्हाला त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन ऑलरेडी असणार आहे, कारण फर्स्ट इयर डिप्लोमाला तुम्ही तिथं होतातच. त्यानंतर मुलांनो, सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्टी, आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन कोर्सेस दोन्ही कोर्सेस अवेलेबल असतात. ऑफलाईन सेशन्स जे आहेत ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर आहेत, ओके. आणि ऑनलाईन सेशनसाठी तुम्हाला जो आपला गुगल प्ले स्टोअरवरती ॲप आहे बोराडे मॅथ्स अकॅडमी नावाने, तो ॲप काय करायचा आहे मुलांनो, इन्स्टॉल करायचा आहे, डाउनलोड करायचा आहे. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती मला काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. मी बोराडे सर, ओके. आणि मुलांनो, फाउंडेशन सिरीजमध्ये त्या सिरीजला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे काय शिकणार आहोत आपण ॲप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये म्हणजे M2मध्ये. पण मुलांनो, अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट, आपण M1 मध्ये जे शिकवलं होतं जर तुम्ही बघितलं असेल तर सगळ्या गोष्टी त्याच रिपीट झाल्या होत्या तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये. जसं फर्स्ट PT असेल, सेकंड PTला असेल, सेम थिंग तुम्हाला लास्ट पेपरमध्ये 70 मार्कच्या पेपरमध्येही त्याच गोष्टी रिपीट झाल्या होत्या. म्हणजे आपलं जे करेक्ट ॲनालिसिस असतं, कशा रीतीचा पेपर असू शकतो, कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात, जशा आपल्या 4 मॉक टेस्ट झाल्या त्याचाही खूप सारा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना नक्की झालेला आहे. तर मुलांनो, ही सगळी इन्फॉर्मेशन सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा. आजच्या सेशनमध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी आपण एक सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेऊया. आपण काय शिकणार आहोत ॲप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये. पहिला टॉपिक आहे मुलांनो इनडेफिनाइट इंटिग्रेशन, सेकंड टॉपिक आहे डेफिनाइट इंटिग्रेशन, थर्ड टॉपिक डिफरन्शियल इक्वेशन, आणि नंतर न्यूमेरिकल मेथड्स नावाचा टॉपिक आहे. अँड द लास्ट टॉपिक इज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता काही विद्यार्थी म्हणतील M1 मध्ये तर आम्हाला 9 टॉपिक्स होते, 9 टॉपिक्स होते आणि इथं फक्त 5 टॉपिक्स आहेत. पण मुलांनो, तिथे काही टॉपिक्स असे होते जे तुम्हाला इझिली समजण्यासारखे होते. मॅट्रायसेस होतं, पार्शियल फ्रॅक्शन होतं, स्ट्रेट लाईन होतं, स्टॅटिस्टिक्स होतं. हे काही टॉपिक होते जिथे तुम्हाला अजिबात विचार जास्त करायचा नव्हता. परंतु M1 मध्ये आपण शिकलेला एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह्ज अँड ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज. हा टॉपिकच मुळात मुलांनी काय करतात, कमी थोडा अभ्यास करतात, कारण तो टॉपिक नव्याने शिकायला मिळालेला असतो तुम्हाला 10वी नंतर. तर मुलांनो, ज्यांना डिफरन्सिएशन येतं, ज्यांना डेरिव्हेटिव्ह्ज येतं, त्या विद्यार्थ्यांना हे 3 टॉपिक एकदम छान जाणार आहेत, कारण हा कॅल्क्युलसचा पार्ट आहे. तुम्ही नीट बघितलं तर विदाऊट ऑप्शन आपण 70 मार्क्स कसे आहेत, 20 + 12 + 12 हे 3 टॉपिक मिळून तुम्हाला काय मुलांनो पूर्ण कॅल्क्युलस आहे. ज्यांना डेरिव्हेटिव्ह्ज येईल त्यांनाच हे टॉपिक येतील, हे पण तुम्हाला सांगतोय. पण हे टॉपिक येण्यासाठी ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट आपण फिलअप करण्याचं काम आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. सो आर यू रेडी गाईज? सगळेजण तयार आहात का? त्याच जोशमध्ये, त्याच उत्साहामध्ये आणि त्याच एनर्जीमध्ये. तर सुरू करूया मुलांनो एक छान असं इम्पॉर्टंट सेशन. आणि हे सेशन सर्वांनी माझी रिक्वेस्ट असेल काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं बोराडे मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपला
बोराडे मॅथ्स अकॅडमी गुगल प्ले स्टोअरवरती असलेला ॲपसुद्धा काय करायचं आहे, इन्स्टॉल करून ठेवायचा आहे. चला मुलांनो, स्टार्ट करते बच्चे लोक आपल्या अप्लाइड मॅथमॅटिक्सचं फाउंडेशन. तर आजच्या सेशनमध्ये आपल्यासाठी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आपण स्टार्ट करतोय, दॅट इज ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक्स किती महत्त्वाचे आहेत अप्लाइड मॅथमॅटिक्स स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला समजणार आहे मुलांनो, पहिल्या लेक्चरपासनं. तर पहिली तर मी तुम्हाला सांगणार आहे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री या टॉपिकचे आपण बेसिक्स ऑलरेडी कुठं बघितलेत, तर M1च्या फाउंडेशन सिरीजमध्ये बघितलेले आहेत. तर मुलांनो, त्याच्यामध्ये जे स्टार्टिंग बघितले त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही आहे. मी M1मध्ये जे आपण इम्पॉर्टंट गोष्टी बघितल्या त्या ज्या रिक्वायर्ड आपल्याला उपयोगात ठरणार आहे त्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यांनी एक काम करायचं आहे, ते म्हणजे एक नोटबुक बनवायची आहे. त्या नोटबुकमध्ये डे 1 जे आपण शिकवणार आहे आज, दिस इज डे 1. तर डे 1मध्ये शिकवलेले सगळे बेसिक्स तुमच्या नोटबुकमध्ये असले पाहिजे. जेव्हा ऑफलाईन सेशन आपल्या 1 वीक नंतर आपले स्टार्ट होतील त्यावेळेला तुम्हाला काय करायचं, ती नोटबुक तुमच्यासोबत ठेवायची आहे. म्हणजे मी विचारणारे प्रश्न, त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. चला तर मुलांनो, ट्रिग्नोमेट्रीमध्ये 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. ती नावं तुम्हाला सांगणारे फक्त आठवण म्हणून. पहिला आहे मुलांनो साइन थीटा, बोलूया, अँगल थीटा घेऊया. सेकंड इज कॉस थीटा, थर्ड इज टॅन थीटा, नेक्स्ट इज कॉट थीटा, फिर है बच्चों सेक थीटा, नेक्स्ट इज कोसेक थीटा. बरं, यांच्यामध्ये असलेलं कनेक्शन तुम्हाला एकदा आठवण करून देतोय. हे 6 रेशो कशी क्रिएट झाले, फाउंडेशन सिरीज M1साठी जी घेतली त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघा. त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त डिस्कस करत नाही. हे 6 नावं माहिती तुम्हाला. साईनचा जोडीदार असतो मुलांनो कोसेक, कॉसचा जोडीदार असतो सेक आणि टॅनचा जोडीदार असतो कॉट. आणि टॅन आणि कॉट तुम्हाला सांगितले जन्मो की साथी आहे म्हणून. तुम्हाला त्यामध्ये सांगितलेली गोष्ट आहे मुलांनो, साइन थीटाचा अर्थ असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉस थीटाचा अर्थ असतो ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. टॅन थीटा इज अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. कॉट थीटा इज adjacent side upon opposite side. Sec theta is hypotenuse upon adjacent side and cosec theta is hypotenuse upon opposite side. हे तुम्हाला मी शिकवले ऑलरेडी. मुलांनो, मी तुम्हाला जे कनेक्शन सांगितले त्याबद्दलही बोलतोय. साइन थीटाचा कोसेक थीटा कशा रीतीने नातेवाईक आहे, तर साइन थीटा म्हणजे कोसेक थीटाशी काय कनेक्शन आहे, तर कोसेक थीटा इज 1/sin थीटा असतं मुलांनो. चित्रपटाचे हिरो दोनच, ते म्हणजे साइन आणि कॉस. बाकी ऑल रिमेनिंग रेशोज आर जनरेटेड बाय युजिंग साइन अँड कॉस. कसं बघा, सेक थीटा कॅन बी रिटन ॲज 1/cos थीटा. सेक थीटा हा कॉस थीटाचा रेसिप्रोकल आहे. कॉसचं खाली डोकं वर पाय केलं की तो मिळतोय. टॅन थीटाचा मतलब असतो मुलांनो साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा. एंड कॉस थीटा का मतलब होता है बच्चों कॉस थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा. ओके, सगळे रेशो कसे क्रिएट झाले, साइन कॉसचा यूज करून झालेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर मुलांनो 3 आयडेंटिटी तुम्ही बघितलेल्या आहेत. परत एकदा आठवण करून देतोय. फर्स्ट आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. कभी ना कभी यूज होगी तो ध्यान में रखो. सेकेंड आइडेंटिटी आहे 1 प्लस टैन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू बच्चे लोग सेक स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. थर्ड आइडेंटिटी इज 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. इज दैट क्लियर? ओके, तो अभी हे 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज असं आपण म्हणतो मुलांनो. त्याच्यानंतर आपल्याला जे रिक्वायरमेंट आहेत त्या गोष्टींना आपण सुरुवात करूया मुलांनो. ती म्हणजे आपण ह्या वर्षी शिकलोय कंपाउंड एंगल आणि कंपाउंड एंगल फॉर्म्युले. सो बच्चे लोग, सो कंपाउंड एंगल से स्टार्ट करते. फर्स्ट आपली कन्सेप्ट आहे जी शिकण्यासारखी आहे, दॅट इज कंपाउंड एंगल्स. कंपाउंड एंगल्स. सो व्हॉट इज कंपाउंड एंगल बच्चे लोग? इफ ए अँड बी, बरं का मुलांनो, जर ए आणि बी जर दोन काय असतील मुलांनो, ए अँड बी आर 2 ॲक्यूट अँगल्स. ए अँड बी आर
two acute angles, then their sum a plus b and their difference a minus b are called compound angle. जर दोन छोटे छोटे अँगल असतील 90 डिग्रीपेक्षा कमी असणारे, त्यांना जर आपण जोडलं a plus b आणि त्यांना जर सबट्रॅक्ट केलं a minus b, such angles are called compound angle. आणि ह्या कंपाऊंड अँगलची काय आहेत मुलांनो, कंपाऊंड अँगल फॉर्म्युली आहेत. तर कशी आहे ती कंपाऊंड अँगल फॉर्म्युली, तर पहिला फॉर्म्युला कंपाऊंड अँगल फॉर्म्युली असं लिहू शकता तुम्ही मुलांनो. फर्स्ट फॉर्म्युला इज साइन ऑफ ए प्लस बी, ऊपर नाम दे दो, काय नाव द्यायचं इथं, कंपाऊंड अँगल फॉर्म्युली. बरं का मुलांनो, कंपाऊंड अँगल फॉर्म्युली नाव द्या इथं, कंपाऊंड अँगल फॉर्म्युली किंवा याला ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युली असं सुद्धा म्हणतात मुलांनो. ठीक आहे, कंपाऊंड अँगल फॉर्म्युली. पहिला फॉर्म्युला काय आहे मुलांनो, साइन ऑफ ए प्लस बी है. सेकेंड इज साइन ऑफ ए माइनस बी होगा बच्चों लोग. थर्ड इज कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए प्लस बी थर्ड वाला आहे. फोर्थ नंबरला आहे कॉस ऑफ ए मायनस बी. ओके, दीज आर द फोर फॉर्म्युलीज. बघा मुलांनो, कशा रीतीने सांगतोय तुम्हाला, साइन ऑफ ए प्लस बी जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हरे राम राम हरे. काय लक्षात ठेवायचं आहे, हरे राम राम हरे. तर काय फॉर्म्युला आहे मुलांनो, साइन ए इंटू कॉस बी, हरे राम, बघा हरे राम प्लस राम हरे, कॉस ए इंटू साइन बी. तर याला म्हटलं आपण हरे राम राम हरे. साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. सेम साइन ऑफ ए प्लस बी माहीत असेल तर साइन ऑफ ए मायनस बी तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे मुलांनो. साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी माइनस कॉस ए इंटू साइन बी. यस और नो बच्चे लोग, यस. कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर मुलांनो हरे हरे राम राम लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कसं रे मुलांनो, कॉस ए इंटू कॉस बी, पण इथे प्लस असेल तर इथे मायनस असतं, साइन ए इंटू साइन बी. तर काय म्हटलंय मी तुम्हाला, हरे हरे राम राम, प्लस असेल तर मायनस. यामध्ये कहाणीमधला ट्विस्ट लक्षात घ्या. कॉस ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे मुलांनो कॉस ए इंटू कॉस बी, इथे मायनस असेल तर इथे प्लस, साइन ए इंटू साइन बी, साइन ए इंटू साइन बी. इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोग, यस. हे चार फॉर्म्युले झाल्यानंतर मुलांनो फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला आहे टॅन ऑफ ए प्लस बी इक्वल टू. हे दोन फार इंटरेस्टिंग आहेत मुलांनो. उलट हे चार फॉर्म्युले लक्षात राहत नाही, ते हे पाचवा सहावा फॉर्म्युला तुम्हाला इझिली लक्षात राहतोय. टॅन ऑफ ए मायनस बी इक्वल टू, बच्चे लोग टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला. टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी. बरं का मुलांनो, टॅन ए प्लस टॅन बी. पण एवढ्यावरती थांबायचं नाही, अपॉन. अपॉनमध्ये काय आहे तर 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. बच्चे लोग टॅन ए इंटू टॅन बी लक्षात ठेवा. टॅन ऑफ ए मायनस बीचा काय फॉर्म्युला आहे, ज्यांना हा फॉर्म्युला बघा वरती प्लस आहे खाली इथं मायनस आहे. टॅन ऑफ ए मायनस बीचा काय असेल बरं, केलाय का विचार, यस तुम्ही बरोबर विचार करतायत, बरोबर विचार करतायत. टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे टॅन ए मायनस टॅन बी बच्चे लोग ऊपर, और अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. कळलं का मुलांनो, हे आहेत कंपाऊंड अँगल फॉर्म्युली. ही आहेत पहिले दोन जे तुम्हाला सोबतीने लक्षात ठेवायची आहेत. बरं का मुलांनो, नंतरची ही दोन जे तुम्हाला जोडीने लक्षात ठेवायची आहेत. बरं का मुलांनो, आणि हे दोन परत एकदा तुम्ही एकदाच लक्षात ठेवा. दोघांमधला काय आहे फरक तो लक्षात घ्या मुलांनो. तर कंपाऊंड अँगल फॉर्म्युली ही आहेत जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आता मुलांनो एक महत्त्वपूर्ण अँगल येतो तो म्हणजे अलाइड अँगल. त्याचा M2 मध्ये काही प्रमाणात उपयोग होतो, त्यामुळे थोडीशी इन्फॉर्मेशन त्याची देऊन टाकतो मुलांनो. अलाइड एंगल क्या है, अलाइड एंगल इसके बारे में बोलूँगा मैं. अलाइड एंगल्स मुलांनो, अलाइड एंगल्स, अलाइड एंगल्समध्ये जो अँगल या फॉर्ममध्ये असेल मुलांनो, ॲन अँगल इन दी फॉर्म ऑफ n इंटू 90 डिग्री प्लस ऑर मायनस थीटा. ह्या फॉर्ममध्ये असेल वेअर n बिलॉंग्स टू वॉट, नॅचरल नंबर, इज कॉल्ड अलाइड अँगल. इथे मी तुम्हाला दोन केस सांगितलं. तर केस 1, n जर इवन असेल तर रेशो डज नॉट चेंज, रेशो चेंज नहीं होएगा बच्चों, रेशो डज नॉट चेंज. पण मुलांनो
केस नंबर 2 काय सांगितले, एन जर ऑड असेल, ऑड, तर रेशो गेट चेंज. रेशो चेंज होता है का मतलब क्या होगा, रेशो गेट चेंज चा अर्थ अगर वो साइन रहेगा तो साइन बिकम कॉस एंड कॉस रहेगा तो साइन बनेगा. टैन बिकम कॉट, कॉट बिकम टैन एंड सेक बिकम कोसेक, कोसेक बिकम सेक. और इसको याद करने का तरीका एक आपको बताया हुआ है मैंने. मुलांनो, फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकेंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट, दिस इज फोर्थ क्वाड्रंट. 0 से 90 डिग्री फर्स्ट क्वाड्रंट, 90 to 180 सेकेंड क्वाड्रंट, 180 to 270 थर्ड क्वाड्रंट, 270 से 360 फोर्थ क्वाड्रंट. काय सांगितले तुम्हाला मी, इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह, सब पॉझिटिव्ह होते. सेकंड में साइन आणि त्या जोडीदार कोण असतो मग, कोसेक पॉझिटिव्ह. थर्डमध्ये टॅन, जोडीदार कोण असतो, कॉट पॉझिटिव्ह. आणि लास्टमध्ये कॉस आणि त्या जोडीदार कोण असतो, सेक पॉझिटिव्ह. याला लक्षात ठेवण्यासाठी ऑल एस.टी. कंडक्टर्स असं नाव लक्षात ठेवा, किंवा ऑल स्टूडेंट टेक्स कॉपी लक्षात ठेवा, ऑल साइंस टीचर्स आर क्रेजी लक्षात ठेवा, ऐड शुगर टू कॉफी लक्षात ठेवा. सब कुछ बहुत सारे वर्ड्स है जो आपको याद रखना होगा ताकि ये आपको याद हो जाए. इज दॅट क्लिअर. यातलं एक कोणतं तरी लक्षात ठेवा मला ना, ऑल एस.टी.सी. लक्षात ठेवलं तरी चालेल. ऑल एस.टी.सी. सिम्पल. पहिल्या सगळेच पॉझिटिव्ह, दुसऱ्या साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि फोर्थमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. बस इतकं तुम्ही लक्षात ठेवा. याचाही यूज आपल्याला होणार आहे मुलांनो, त्यामुळे हे तुमच्याकडे असलं पाहिजे. छानपैकी व्यवस्थितरीतीने नोटबुकमध्ये पॉइंट आउट करा. ओके, चलो बच्चों आगे बढ़ते हैं नेक्स्ट कॉन्सेप्ट की और. पुढची जी कॉन्सेप्ट आहे मुलांनो ती आहे मल्टिपल अँगल आणि सब मल्टिपल अँगल फॉर्म्युली. तर मल्टिपल अँगलकडे जातोय मी तुम्हाला. मल्टिपल अँगल, मल्टिपल अँगल्स. पहिले मल्टिपल अँगल सांगतो. मल्टिपल अँगल मल्टिपल अँगलबद्दल एक वाक्य लिहायचं झालं, इफ थीटा इज गिवन अँगल. थीटा काय आहे मुलांनो, इज गिवन अँगल. थीटा इज गिवन अँगल होगा, देन 2 थीटा, 3 थीटा, 4 थीटा डॉट डॉट डॉट, यांना आपण काय म्हणतो मुलांनो, मल्टिपल अँगल. सच अँगल्स आर कॉल्ड मल्टिपल अँगल्स. आणि मग सब मल्टिपल कशाला म्हणायचं रे, तर थीटा बाय 2, थीटा बाय 3, थीटा बाय 4 सच अँगल्स आर कॉल्ड सब मल्टिपल अँगल्स. सगळ्यात महत्त्वपूर्ण काय असेल M2 साठी, तर हे मुलांनो मल्टिपल आणि सब मल्टिपल अँगल्स. इज दॅट क्लिअर. तर मुलांनो त्यामध्ये असणारा पहिला जो आहे फॉर्म्युला तो लक्षात घ्या. फर्स्ट फॉर साइन टू थीटाचा फॉर्म्युला आहे, साइन टू थीटा इज इक्वल टू. साइन टू थीटाचे 2 फॉर्म्युले आहेत अवेलेबल मुलांनो मार्केटमध्ये. पहिला आहे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. आठवतं आहे ना सगळ्यांना, साइन टू थीटा म्हणजे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. प्रत्येक फॉर्म्युला कसा क्रिएट झाला ॲक्च्युली ते सांगता येईल, पण मला वाटतं ते सांगत बसण्याची गरज नाही. साइन ऑफ थोडं सांगायचं झालं तर बघा, साइन टू थीटा म्हणजे काय असतं, तर साइन ऑफ थीटा प्लस थीटा असं बोलता येईल. याला ए याला बी बोला आणि तो फॉर्म्युला वापरा, हरे राम राम हरे. साइन ऑफ ए प्लस बीचा म्हणजे काय होईल बरं, हरे राम प्लस राम हरे. म्हणजे बघा साइन थीटा कॉस थीटा, साइन थीटा कॉस थीटा म्हणजे किती वेळा झालं ते, 2 साइन थीटा कॉस थीटा झालं ना. या प्रकारे तुम्ही फॉर्म्युल्यावरनं फॉर्म्युले क्रिएट करता येतात. त्यामुळं त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस न करता आता मेन फॉर्म्युला तुमचा पाठ झाला पाहिजे. फॉर्म्युले असतील, लॉज असतील, ह्या गोष्टी आपल्या काय असल्या पाहिजेत मुलांना, बाय हार्ट असल्या पाहिजे, नसल्या पाहिजे एकदम परफेक्टली. sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta. Second formula is 2 tan theta upon 1 plus tan square theta. बच्चे लोग इन टर्म्स ऑफ tan वाला फार महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा. sin 2 theta चे 2 फॉर्म्युले आहेत. सेकंड इज बच्चे लोग cos 2 theta इक्वल टू cos 2 theta चे 1 नाही 2 नाही 3 नाही 4 फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे मुलांनो cos 2 theta म्हणजे cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा, हा पहिला फॉर्म्युला आहे. सेकंड फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. कसं काय रे, कॉस स्क्वेअर थीटाला काय लिहितात, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा आणि पुढचा मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणल्यावर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. बच्चे लोग थर्ड फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1.
बघा जर कॉस टू थिटाचा कॉस आणि साईनच्या टर्म्समध्ये लिहायचा तर पहिला, फक्त इन टर्म्स ऑफ साईन लिहायचा तर दुसरा, कॉस टू थिटाचा तिसरा 2 cos स्क्वेअर थिटा -1 इन टर्म्स ऑफ कॉस लिहायचा असेल तर, आणि चौथा अतिशय महत्त्वपूर्ण तो म्हणजे इन टर्म्स ऑफ टॅनवाला. काय फॉर्म्युला आहे माहिती का? 1 - tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थिटा. बच्चे लोक झालं. त्यानंतर तिसऱ्या फॉर्म्युल्याकडे आपण येतोय. थर्ड फॉर्म्युला इज tan टू थिटाचा एकच फॉर्म्युला आहे तो, tan टू थिटा इज इक्वल टू काय आहे तर तो फॉर्म्युला आहे मुलांनो 2 tan थीटा डिवाइडेड बाय 1 - tan स्क्वेअर थिटा. बच्चे लोग अच्छे से देखो, ये 2 tan थीटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थिटा, इथे 2 tan थीटा अपॉन 1 - tan स्क्वेअर थिटा आहे. तेवढाच फरक आहे. 4th नंबरचा, 5th नंबरचा आणि 6th नंबरचा हे 3 फॉर्म्युले बघा. साइन 3 थीटाचा एक फॉर्म्युला आहे, कॉस 3 थीटाचा एक फॉर्म्युला आहे आणि tan 3 थीटाचा सुद्धा एक फॉर्म्युला आहे मुलांनो. 3 थीटावाले फॉर्म्युले सांगतोय आता मुलांनो. पहिला फॉर्म्युला आहे 3 sin थीटा - 4 sin क्यूब थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लक्षात कसं ठेवायचा आहे बघा, साईनचा फॉर्म्युला साईनमध्येच आहे. इथं 3 आहे, 4 आहे, 3 बरोबर साईन थीटा आहे, 4 बरोबर साईन क्यूब थीटा. आता बघा कॉस 3 थीटाचा 4 आणि 3 असं लक्षात ठेवायचं आहे. 3 4 आहे, हे 4 3. 4 बरोबर कोण असेल? कॉस क्यूब थीटा -3 बरोबर कोण असेल? कॉस थीटा. त्यानंतर tan 3 थीटाचा फॉर्म्युला आहे मुलांनो 3 tan थीटा - tan क्यूब थीटा डिवाइडेड बाय 1 - 3 tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आहे बरं का मुलांनो. आणि 2 वर्ल्ड फेमस फॉर्म्युले मुलांनो, जगात प्रसिद्ध असे 2 फॉर्म्युले मी सांगतो जी फार यूज होतात. त्यातला पहिला फॉर्म्युला आहे 1 + cos 2 थीटा इज इक्वल टू काय माहिती का मुलांनो? 2 cos स्क्वेअर थीटा. बघा, आणि मी वर्ल्ड फेमस उगाच कोणालाच म्हणत नाही, जे प्रसिद्ध असतात त्यांना सांगणार आहे ना. 1 - cos 2 थीटाचा आहे 2 sin स्क्वेअर थीटा. दीज आर द 2 वर्ल्ड फेमस फॉर्म्युली जी तुम्हाला लक्षात ठेवायची. 1 + cos 2 थीटा असेल तर 2 cos स्क्वेअर थीटा, 1 - cos 2 थीटा असेल तर 2 sin स्क्वेअर थीटा. बघा मुलांनो, आणि हे या फॉर्म्युल्यावरनं क्रिएट केली, फार वेगळं काही केलेलं नाही आहे. हे मल्टिपल 3 थीटावाली फॉर्म्युले आहेत बरं का मुलांनो. ही cos 2 थीटाची आहे 4, ठीक आहे मुलांनो. ही साइन 2 थीटाची आहे 2, ठीक आहे मुलांनो. आणि tan 2 थीटाचा एकमेव फॉर्म्युला आहे जो तो आपण लक्षात ठेवला आहे मुलांनो, ठीक आहे. सो दीज आर द मल्टिपल अँगल फॉर्म्युली. सगळ्यांनी छानपैकी लिस्ट बनवायची आहे. 3-3 वेळा लिहून बघा, पण पाठ झाली पाहिजे. ते एकदम परफेक्टली ऑल राईट. परत विचार करता नाही आला पाहिजे. कोणताही फॉर्म्युला विचारा, इन टर्म्स ऑफ कोणताही सांगता आला पाहिजे. झटपट आला काय? झटपट पटापट. माहिती ना सध्या ट्रेंडिंग. यस मुलांनो, पुढे जाऊया. सब मल्टिपल अँगल. ज्यांना मल्टिपल अँगल समजले ना त्यांना सब मल्टिपल अँगल समजेगा बच्चो. सब मल्टिपल अँगल्स फॉर्म्युली. तर मुलांनो, पहिला जो फॉर्म्युला आहे साइन 2 थीटाचा होता, इकडे साइन थीटाचा आहे. तुम्ही नीट ऑब्झर्व करा मुलांनो, अच्छे से देख लो बच्चो. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला, इथं 2 थीटा अँगल असेल तर ह्या बाजूला येताना थीटा झाला आहे, म्हणजे 2 थीटाच्या निम्मा झाला आहे. बघा, इकडं 2 थीटा आहे तर इकडं थीटा झाला आहे. लक्षात घ्या. फक्त इथं 3 थीटा होता, इकडे थीटा झाला आहे. तुम्ही म्हणणार नाही तो निम्मा इकडे ह्या 3 थीटासाठी नाही झाला आहे फक्त. पण आता मुलांनो, इथे थीटा आहे तर आपला आन्सर θ/2 मध्ये येणार आहे. लक्षात ठेवा. साइन थीटाचा पहिला फॉर्म्युला आहे 2 sin θ/2 इंटू cos θ/2. तिकडे काय होता साइन 2 थीटाचा 2 sin θ इंटू cos θ. इथे आहे 2 sin θ/2 इंटू cos θ/2. सेकंड फॉर्म्युला इज 2 tan θ/2 डिवाइडेड बाय 1 + tan स्क्वेअर θ/2. इज दॅट क्लिअर? सेकंड इज cos θचे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 4 फॉर्म्युले आहेत मुलांनो. काय? 4. पहिला फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर θ/2 - sin स्क्वेअर θ/2. ठीक आहे. सेकंड फॉर्म्युला इज 1 - 2 sin स्क्वेअर θ/2. थर्ड फॉर्म्युला इज 2 cos स्क्वेअर θ/2 - 1. फोर्थ फॉर्म्युला इज 1 - tan स्क्वेअर θ/2 डिवाइडेड बाय 1 + tan स्क्वेअर θ/2. इज दॅट क्लिअर? दीज आर द
4 फॉर्म्युलीज. तुम्ही थोडं काय करायचं आहे, कम्पेरेटिव्हली लक्षात ठेवायचं. तिकडे काय लिहिलं होतं आणि इकडे काय लिहितोय एवढं लक्षात घ्या मुलांनो. इज दॅट क्लिअर? आता मुलांनो थर्ड फॉर्म्युला आहे टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे. तिकडे टॅन टू थीटाचा काय होता आठवतंय ना? तर हा टॅन थीटाचा असा आहे 2 टॅन थीटा बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. येस, हे 3 आणि याच्यासोबत आहेत मुलांनो 2 वर्ल्ड फेमस फॉर्म्युली जी तुम्हाला तिकडे सांगितली तशाच प्रकारे. इकडे 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला येतोय 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 बरं का मुलांनो. आणि 1 मायनस कॉस थीटाचा काय फॉर्म्युला येतोय माहिती का रे? तर तो येतोय 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 बरं का. हे 2 वर्ल्ड फेमस फॉर्म्युली आहेत. हे कॉस थीटाची सबमल्टिपल अँगलची 4 फॉर्म्युली आहेत. साइन थीटाची सबमल्टिपल अँगलची 2 फॉर्म्युली आहेत आणि टॅन थीटाचा एकच फॉर्म्युला आहे. बाकी काही लक्षात ठेवायचं नाही मुलांनो. इज दॅट क्लिअर? तर मुलांनो आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला काय शिकवलं आहे एक छोटासा रिकॅप घेऊया आणि मग आपण काय करूया मुलांनो, पुढे काय करणार आहोत ते सांगूया. ठीक आहे. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी इथनं सुरुवात केली आपण. तर ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक सांगायला सुरुवात केली आणि डायरेक्टली तुम्हाला सांगितली 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा. त्यांचं कनेक्शन काय आहे ते सांगितलं. त्यांचे 3 आयडेंटिटीज आहेत ते सांगितलं आहे आणि मग आपण काय केलं आहे मुलांनो, स्टार्ट केलं आहे ते. ओके. त्यानंतर आपण सेशनमध्ये बघितलं आहे मुलांनो कंपाऊंड अँगल. कंपाऊंड अँगल फॉर्म्युली काय आहेत? ए प्लस बी, ए मायनस बीला कंपाऊंड अँगल म्हणतात आणि त्याची 6 फॉर्म्युली तुमच्या समोर आहेत. त्यांना लक्षात कसं ठेवायचं आहे, डिकोड कसं करायचं ते पण लक्षात घ्या. त्यानंतर मी तुम्हाला सांगितले अलाइड अँगल कशाला म्हणायचं. याचा जास्त फार मोठा यूज नाही होणार आहे मुलांनो, पण तुम्हाला हे बेसिक माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे मल्टिपल अँगल कशाला म्हणतात, समल्टिपल अँगल कशाला म्हणतात आणि मग मल्टिपल अँगलची महत्त्वपूर्ण फॉर्म्युलीज लक्षात घ्या. आफ्टर दॅट समल्टिपल अँगल्स सांगितले थीटा बाय 2 वाले आणि मग त्याच्यामध्ये हे फॉर्म्युले सांगितलेत. इज दॅट क्लिअर? आजच्या सेशनमध्ये मी इतकंच घेतो आहे मुलांनो. उद्या पुन्हा एकदा ट्रिग्नोमेट्रीचे काही बेसिक्स आहेत जे आपल्याला युजफुल ठरणार आहेत आपल्या सिलेबससाठी M2मध्ये. त्यांना मी कंटिन्यू करणार आहे आणि पुढे जाणार आहे. पण माझी सर्वांना रिक्वेस्ट असणार आहे हे सेशन तुमच्या सर्व मित्रांबरोबर शेअर करायचं आहे. जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक डिप्लोमाला आहेत त्यांना तर शेअर कराच, पण जे MSBT पॅटर्नमध्ये आहे, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांनाही तुम्ही शेअर करू शकता. कारण आपले क्लासेस हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या सेशनचा काय होतं यूज होत आहे. तर त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन तुम्ही नक्कीच पोहोचवण्याचं काम करायचं आहे. सगळ्यांनी काय करायचं आहे, आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इतरांनाही सांगा. लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सेशन तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट आल्या पाहिजे. तुमच्या कमेंट आल्या पाहिजेत. कमेंट करून सांगायचं आहे आणि मला पुढचं सेशन सुरू करायला मग काय असणार आहे तेवढाच उत्साह असणार आहे. कारण हे बेसिक्स किती कामाचं ठरणार आहे आफ्टर युअर M2 तुम्हाला समजणार आहे मुलांनो की मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट कुठे ना कुठे तुम्हाला काय होते यूजफुल ठरणार आहेत. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये मुलांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. बाय.